नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई गुरुचरित्र पारायण आम्हाला करायचं आहे. हे लवकरच दत्त जयंती येते आणि या दत्त जयंतीनिमित्त म्हणजे 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं किंवा त्याची पूर्व तयारी काय असते किंवा आधी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात या सगळ्याबद्दलची आम्हाला माहिती द्या. तर म्हटलं चला आजच तो व्हिडिओ करू. खरं तर गुरुचरित्र पारायण आयुष्यातली सगळ्यात उच्च कोटीची सगळ्यात मोठी सेवा म्हणू आपण. आणि ज्याच्या हातून गुरुचरित्र घडतं ना त्याच्यासारखा मोठा भाग्यवान कोण नाही. लक्षात घ्या, कुणाच्या पण नशिबात नसतं गुरुचरित्र पारायण करणं. आणि हल्ली आत्ता सध्या केंद्रात इतकी गर्दी चालू आहे की म्हणजे बुकिंगसाठी नरसोबाच्या वाडीला तुम्ही आता कोणी नरसोबाच्या वाडीचं केंद्र बघितलं आहे मला नक्की सांगा. नरसोबाची वाडी आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर नरसोबाच्या वाडीला केंद्र जे आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगते, केंद्र जे आहे ते 3 मजले आहे. पण 3 मजले भरून आणि खाली जो मोकळा स्पेस आहे तिथे सुद्धा भक्त बसतात पारायणाला. इतकी प्रचंड गर्दी असते. आणि या दत्त जयंतीच्या सप्ताहात तर म्हणजे असं बसायलाच जागा नसते. मी बसू का तू अशी म्हणजे खूप गर्दी असते. त्याच्यामुळे बरेच भक्त, स्वामी भक्त, दत्तभक्त यावेळी पारायणाला यावेळी म्हणजे काय दरवर्षीच बसतात. आणि यावेळीसुद्धा दत्त जयंतीचा सप्ताह 28 नोव्हेंबरपासून ते 5 डिसेंबरपर्यंत आहे. आणि या 28 नोव्हेंबर ते आता 5 डिसेंबर खरं तर गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसाचं असतं. पण दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्यापन जे आहे ते 8व्या दिवशी करायचं असतं. म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी करायचं असतं. 7 दिवस आपल्याला पारायण वाचायचं असतं आणि 8व्या दिवशी त्याची सांगता करायची असते. ठीक आहे. म्हणून इतर वेळी ज्यावेळी आपण वर्षभरामध्ये कधीही गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळी ते 7व्या दिवशीच त्याचं उद्यापन आपण करत असतो किंवा सांगता करत असतो. पण यावेळी म्हणजे दत्त जयंतीच्या सप्ताहाला आपल्याला तसं करायचं नसतं. 8व्या दिवशी आपल्याला त्याची सांगता करायची असते. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खरंच सांगते, तुम्ही जर आयुष्यात येऊन ही सेवा केली ना खूप खूप भाग्यवान तुम्ही आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्र पारायण करत असताना आता बरेच सेवेकरी असे आहेत जे जुने आहेत, आता नवीन सध्या स्वामी सेवेत आलेले आहेत, दत्त सेवेत आले आहेत, त्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा खूप आहे. पण कसं करायचं, कधी करायचं, त्याच्या आधीची तयारी काय करायची याबद्दलची काहीच माहिती नसते. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बऱ्याच ताईंना दादांना हे माहीत देखील असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये आपण पूर्वतयारीपासून अगदी खाण्यापिण्याचे काय नियम आहेत, गुरुचरित्र पारायण जर तुम्ही करणार असाल तर खाण्यापिण्याचे काय नियम आहेत, शेवटच म्हणजे सोबतच आपण जी पूजा मांडलेली आहे ती पूजा कशी करायची, कधी म्हणजे त्या पूजा रोज हलवायची की नाही, पूजा म्हणजे ही पूजा मांडायची कशी, मग ग्रंथ कुठे ठेवायचा, पूजा कोणत्या खोलीत मांडायची, अगदी साध्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गेल्या वेळी मी गुरुचरित्र पारायण कसं करावं याचा व्हिडिओ केला होता. बऱ्याच कमेंट्स त्याच्या खाली आल्या. म्हणजे सगळं मी डिटेल सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, पण तरी पण काही शंका आपल्याला येतातच, छोट्या शंका ह्या येतातच. त्या शंका, त्या प्रश्न मी लक्षात घेऊन आजचा व्हिडिओ बनवते. फक्त आजचा व्हिडिओ जो आहे तो पूर्वतयारी कशी करायची, मांडणी कशी करायची आणि खाण्यापिण्याचे नियम काय आहेत याबद्दलचीच माहिती असेल. संपूर्ण गुरुचरित्र पारायण कसं वाचावं किंवा नियम अटी काय आहेत त्याचा वेगळा व्हिडिओ सविस्तर येईल, तोसुद्धा तुम्ही नक्की बघा. पण सगळं एकत्र जर सांगितलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच बघणार आहोत की पूर्वतयारी, मांडणी आणि 7 दिवस कोणते मांडणीविषयी कोणते नियम पाळावेत, खाण्यापिण्याचे काय नियम पाळावेत, एवढंच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर गुरुचरित्र पारायण जे आहे, गुरुचरित्र पारायण करत असताना सगळ्यात पहिले आपल्याला ग्रंथ हवा असतो. तर मी तुम्हाला इकडे ग्रंथ दाखवते बघा. हा आहे गुरुचरित्र ग्रंथ, जो दिंडोरी प्रणीत केंद्राचा आहे आणि हा तुमच्याकडे असलाच पाहिजे. हा मराठी भाषेमध्ये आहे. तुम्हाला ज्या भाषेमध्ये हवा आहे त्या भाषेमध्ये अवेलेबल आहे आपल्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये. तर मी तुम्हाला दाखवते. मी हा दिंडोरीहूनच आणला होता. तर हा आहे. खरं तर बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांच्या मनात शंका येतात की गुरुचरित्र पारायण महिलांनी करायचं नसतं. पण खरंच सांगते, आधीचं जे गुरुचरित्र होतं त्यामध्ये असे काही शब्द होते, असे काही वाक्य होते की जे महिलांनी वाचलं तर त्याच्या म्हणजे ते महिलांनी वाचायचं
नव्हतं आणि जर महिलांनी वाचलं तर कुठेतरी त्या महिलेच्या गर्भात जे बाळ वाढतं त्याच्यावरती परिणाम होईल असं म्हणजे होतं. त्याच्यामुळे एक डोक्यातच बसलेलं की गुरुचरित्र पारायण महिलांनी करायचं नसतं. पण का नाही करायचं? बघा, हे जे चरित्र आहे, जे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्यांसाठी, महिला असतील, विधवा असतील, पुरुष, कोणीही या ग्रंथाचं पारायण करू शकतं. आधीच्या गुरुचरित्रामध्ये आणि या चरित्रामध्ये खूप साम्य आहे. या गुरुचरित्रामध्ये काही बदल करून हे नवीन गुरुचरित्र आपल्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रकाशित केलेले आहे. ह्या गुरुचरित्राचं पारायण कुणीही करू शकतं. महिला, पुरुष, विधवा, प्रेग्नेंट स्त्रिया, लहान मुलं, कोणीही या गुरुचरित्राचं पारायण करू शकतं. काहीही हरकत नाही. ठीक आहे. आता प्रेग्नेंट आहात तर प्रेग्नेंट असतानासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त असं म्हटलं जातं की गुरुचरित्र पारायण प्रेग्नेंट असताना करू नये. पण तुम्ही जर कम्फर्टेबल असाल, कारण आपल्याला पोट आलेलं असतं, आपल्याला जास्त वेळ, कारण गुरुचरित्र वाचण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो, 2.5 तास 3 तास तरी लागतात. त्याच्यामुळे एवढा वेळ त्या स्त्रीला बसणं शक्य नसतं. त्याच्यामुळे आणि एकदा बसलं की पूर्ण अध्याय वाचून होईपर्यंत उठायचं नसतं. त्याच्यामुळे 7व्या महिन्यानंतर गुरुचरित्र शक्यतो करू नये, कारण त्या स्त्रीला हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून. बाकी ह्यात असं काही शब्द आहेत जे की वाचल्याने त्या बाळाच्या गर्भावर परिणाम होईल, बाळावर परिणाम, असं काही नाही. तुम्ही हे करू शकता. आणि तुम्ही जर करणार असाल, जरी 7वा महिना आहे, 8व्या महिन्यात तुमची जर हेल्थ चांगली असेल, तुम्ही कम्फर्टेबल असाल, तरीही तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही. आणि 7व्या महिन्याच्या अगोदर केलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. आता हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रात मिळेल. हा सगळ्या भाषेत अवेलेबल आहे. मराठी, संस्कृत, हिंदी, कन्नड, सगळ्या भाषेमध्ये आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी अवेलेबल हा ग्रंथ करून दिलेला आहे. हा ग्रंथ जो आहे तो मराठी आहे. मराठी भाषेतच याचे अध्याय आहेत आणि अतिशय साधा सोपा, अगदी 52-53 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. मी दिंडोरीला ज्यावेळी गेलेले त्यावेळी तिथून आणला होता. तर ही झाली गुरुचरित्राविषयी माहिती आणि सोबतच त्याचे काही मनात जे काही आपल्या शंका येतात त्या, म्हणजे गुरुचरित्र पारायण महिलांनी करू नये वगैरे ते. आता गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्ही पहिल्यांदा करताय किंवा कधी काय होतं ना की आपण नेहमी करत असतो, पण कुठेतरी नव्याने ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी म्हणजे आधी केलेलं असतं, पण पुढच्या वर्षी करताना काहीतरी आपलं विसरतं, चुकतं, असं कधीतरी होतं. तुमचं होतं, माझं पण होतं तसं कधीतरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारायणाची मांडणी कशी करायची, पूर्वतयारीही करावीच लागते. आता पूर्वतयारी करायची म्हणजे काय? बघा, तुम्हाला मासिक धर्म वगैरे असेल आणि 28 डिसेंबरपासून जर तुम्ही करू शकत नसाल, त्यामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म येत असेल तर त्याच्या आधी तुम्ही चालू करा, काही हरकत नाही. आधी 7 दिवस चालू करा. म्हणजे पारायण आधी केलं तरी चालेल, दत्त जयंतीच्या वेळीच करावं असं काही नाही. तुम्हाला इच्छा आहे ना, मग आता दत्त जयंतीच्या काळामध्ये माझा पिरियड येणार आहे, पण माझी इच्छा आहे, मग काय करू? मग आजपासून चालू करा तुम्ही. पारायण झालं तुमच्या हातून हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि 28 डिसेंबरपासून तुम्ही करणार. ज्यावेळी पण करणार त्यावेळी पूर्वतयारी काय करायची? सगळ्यात पहिले गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि दत्त महाराज ज्यावेळी गुरुचरित्र आपल्या घरात पठण होतं, वाचन होतं, दत्त महाराज सूक्ष्म रूपात आपल्या घरात असतातच. त्यांचा वास सूक्ष्म रूपात असतोच. त्याच्यामुळे हा 5वा वेद मानलेला आहे. आणि 5व्या वेदाचं जर आपल्या घरात पठण होत असेल, आपल्या वास्तूमध्ये पठण होत असेल, तर आपल्या घरात पण तेवढे नियम, अटी काटेकोरपणे पाळणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आपण एखादी सेवा केलेली आहे, आपल्या कल्याणासाठी केलेली आहे, आपल्या कुटुंबासाठी केलेली आहे आणि आपण आपल्या हातून त्याचं विलंघन होता कामा नये. लक्षात घ्या, कुठल्याही नियमाचं उल्लंघन होता कामा नये. म्हणून जर तुमच्या हातून व्यवस्थित होत असेल तरच करा. आणि एखाद्याने सांगितलं आहे, मग हा नियम नाही पाळला म्हणून काय झालं, काय होतं बघू, असं नाही. कुठेतरी आपल्याला दोष लागत असतात. आणि दत्त महाराजांची सेवा आपण जेवढी मनापासून, बघा, देव कधी कुणाचं वाईट करत नाही, पण आपलेच भोग, आपलेच प्रारब्ध आपल्या आडवे येत असतात, म्हणून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसतात. आणि तुम्हाला जर एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर नक्की या ग्रंथाचं पारायण करा. तर आता काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही पारायणाला, आता कधीही तुम्ही पारायण 28पासून करा, नाही तर आजपासून करा, कधीही करणार असाल त्याच्या आधी. आता ही पूर्वतयारीचा व्हिडिओ आहे. तर आधी तुम्हाला काय करावं लागतं, तर आदल्या दिवशी किंवा आधी 2 दिवस तुम्हाला घर वगैरे स्वच्छ करून घ्यावं लागतं. घरात झाडून झुडून जळमट जे काही असेल ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं, घर झाडून घ्यायचं, घरात गोमूत्र वगैरे शिंपडायचं. तुम्ही करणार आहात तर तुमचं जे काही अंथरूण आहे
म्हणजे स्वच्छ धुवून घ्या. म्हणजे आता 7 दिवस आपल्याला झोपेचे पण नियम पाळावे लागतात. आपण सतरंजीवर झोपावं असतं. आता ते वेगळे नियम काय काय आहेत ते मी तुम्हाला त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच. पण ही तयारी काय करायची, आधी तुमचं जे काही अंथरूण, ब्लँकेट, सतरंजी जे काय ते धुवून घ्यायचं, स्वच्छ धुवायचं. आणि त्याच्यानंतर घर वगैरे झाडायचं. घरामध्ये जर तुमच्या फ्रीजमध्ये वगैरे नॉनव्हेज काही असेल, अंडी वगैरे आपण स्टोअर करून ठेवतो, ते काहीही फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. कारण दत्त महाराजांना, स्वामींना मांसाहार अजिबात आवडत नाही. घरामध्ये असे जर तामसिक पदार्थ असतील किंवा असे नॉनव्हेज म्हणजे पदार्थ असतील तर ते चुकूनही ठेवू नका या 7 दिवसाच्या काळामध्ये. कारण आपल्या 7 दिवस हे खूप पवित्र ठेवावे लागतात. आपणसुद्धा पवित्र असावंच लागतं आणि घरसुद्धा पवित्र ठेवावं लागतं. तर आता हे झालं म्हणजे झाडून झोडून झालं सगळं व्यवस्थित. तुमचं अंथरूण वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घ्या. आणि त्याच्यानंतर आदल्या दिवशी तुम्हाला पूर्वतयारी, आता ही जी मांडणी आहे तर तुम्हाला आदल्या दिवशी करावी लागते. कारण दुसऱ्या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करत असतो. मग दुसऱ्याच दिवशी जर पारायणालाच आपल्याला पहिल्या दिवशी ना ग्रंथामधलं सगळं वाचावं लागतं. आपलं जे काही पहिल्यापासून आहे, दुसऱ्या दिवशीपासून फक्त अध्याय वाचायचे असतात आणि पहिल्या दिवशी पहिलं वाचून आणि परत ते अध्याय वाचायचे असतात. त्यामुळे आपल्याला 2.5-3 तास तरी लागतात. त्याच्यामुळे ही मांडणी जी आहे तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवली तर तेवढा आपला वेळ वाचतो. त्याच्यामुळे ही मांडणी तुम्ही आदल्या दिवशी व्यवस्थित करून ठेवा. आता कुठे करायची बघा, तुमच्या देवघरापुढे ही शक्यतो मांडणी करू नका. कारण आपल्याला देवपूजा रोज करायची असते आणि ही मांडणी किंवा ग्रंथ आपल्याला चुकूनही हलवायचा नसतो. त्याच्यामुळे मांडणी काय हलवायची, यातलं काय काय हलवायचं मी सांगणार आहे. पण ग्रंथाला आपल्याला चुकूनही कारण या मांडणीपुढेच आपला हा ग्रंथ आहे, त्याच्यामुळे ग्रंथ हलवायचा नसतो. म्हणून आणि देवघरापुढे जर बसलं तर आपल्याला देवांची पूजा करावी लागते. आपण इकडे तिकडे सारखं करत असतो, देवाला दिवा वगैरे असं काहीतरी आपलं चाललेलं असतं. तर म्हणजे देवांच्या साईडला जर तुमच्या देवघरापाशी जागा असेल तर करा. किंवा एखाद्या वेगळ्या खोलीत तुम्ही ही पूजा करू शकता, जिथे कोणी येणार नाही, सारखं वर्दळ होणार नाही, जिथे लहान मुलं जाणार नाही, जिथे या ग्रंथाची अवहेलना होणार नाही. किंवा डायरेक्ट एखादा माणूस जर त्या खोलीत एखादा बाहेरून कोणी आला तर त्या खोलीत जाणार नाही. तर अशी तुमची सेपरेट खोली एखादी असेल तर त्या खोलीत तुम्ही गुरुचरित्र पारायण मांडणी करू शकता. असं काही नाही की देवघरापाशीच केली पाहिजे. ठीक आहे. तर आता आणि देवघरापुढे जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल, तिथे कोणी जास्त येत जात नसेल तर तिथे पण तुम्ही करू शकता. फक्त ग्रंथ हलवता कामा नये, मांडणीची अवहेलना होता कामा नये, एवढं लक्षात ठेवायचं. आता ही मांडणी कशी करायची, आता मांडणी कोणत्या दिशेला करायची, पूर्व दिशेला अशी मांडणी आली पाहिजे. अशा प्रकारे पूर्व आणि उत्तर दिशेला मांडणी तुम्हाला करायची. तुमच्या घराची पूर्व दिशा कोणती बघायची, उत्तर दिशा कोणती बघायची आणि त्या दिशेला तुम्हाला मांडणी अशी आली पाहिजे. ठीक आहे, असं करायचं आहे. आता ही बघा, आता मी मांडणी अगदी साधी सोपी मांडणी आहे, जास्त काही करावं लागत नाही. तर बघा, इथे मी एक चौरंग घेतला आहे. आता तुम्हाला मांडणी कशी करायची दाखवते. मांडणी इथे चौरंग घेतलेला आहे, चौरंग स्वच्छ पुसून धुवून घेतलेला आहे. त्याच्यावरती एक वस्त्र अंतरलेलं आहे, लाल पिवळं. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वस्त्र अंतरा. पण नवकोरं जर वस्त्र अंतरलं तर अतिशय उत्तम. नसेल तर आहे ते वस्त्र स्वच्छ धुतलेलं असेल तर ते वापरा. ठीक आहे. आता इथे काय करायचं, इथे बघा, हा कलश आहे तो मी म्हणजे देवघरातलाच कलश आहे. तो फक्त आता तुम्हाला दाखवण्यापुरता मी घेतलेला आहे. पण आता इथे बघा, ही आहे स्वामींची मूर्ती. आता मी हलवत नाही, ही आहे स्वामींची मूर्ती, फोटो आहे, इथे मूर्ती आहे. ठीक आहे. तुमच्याकडे जर स्वामी, आता गुरुचरित्र पारायण दत्त पारायण आपण करतो तर स्वामींचं अधिष्ठान किंवा मूर्ती, फोटो आपल्या घरात असतोच आणि असलाच पाहिजे. तर मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना करा, फोटो असेल तर फोटोची स्थापना करा. ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे दत्त महाराजांची जर मूर्ती असेल तर ती पण इथे साईडला ठेवली तरी चालेल, काही हरकत नाही. स्वामींची आणि दत्त महाराजांची दोन्हींचीही मूर्ती असेल तरी चालेल. फक्त महाराजांची आपल्या मूर्ती असेल तरी पण चालेल आणि फोटो पण असला तरी चालेल. म्हणजे फोटो बघा, मागे दत्त महाराज आहेत आणि पुढे स्वामी बसलेले आहेत, असा फोटो पण मिळतो. तसा फोटो असला तरी चालेल. तर फोटोची इथं स्थापना करायची. फोटो व्यवस्थित अभिषेक वगैरे त्या दिवशी पूजा करून म्हणजे मांडणी वगैरे करून ठेवायचे. आणि इथे स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे. हा जो कलश आहे तर आता कलश तुमच्याकडे कसलाही असला तरी चालेल. हा जो नारळ आहे, आता कलशामध्ये पाणी घ्यायचं. हे फोटो मूर्तीचं झालं. आता हा कलशामध्ये पाणी घ्यायचं. स्वच्छ पाणी असले म्हणजे भरलेलं असावं, शिवत झालेलं पाणी नसावं. ठीक आहे. स्वच्छ तुम्ही ज्यावेळी पवित्र म्हणजे आता आदल्या दिवशी आपलं सगळं झाडून झोडून झालेलं असतं त्यावेळी स्वच्छ पाणी भरा. बोर वगैरे तुमच्याकडे असेल तर त्या बोरचं स्वच्छ पाणी घ्या आणि यामध्ये घालायचं. यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी
ह्या कलशामध्ये घालायचं, ठीक आहे, आणि त्यात पाणी घालायचं. तर आता मी तुम्ही म्हणाल की ताई हा नारळ कसा आहे, तर हा माझा देवघरातला नारळ आहे. फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेला आहे. असा कलश घ्यायचा, त्या कलशात स्वच्छ पाणी घ्यायचं, 1 रुपया, हळद कुंकू, परत आपलं हे अक्षता आणि एक फूल असेल तर फूल टाकलं तरी चालेल. एवढ्या गोष्टी या कलशामध्ये टाकायच्या. आणि हा नारळ जो आहे तो नारळ नवा असावा, म्हणजे कोणी शुभेच्छांमध्ये दिलेल्या, सत्कारामध्ये दिलेल्या किंवा घरात वापरलेला नारळ असू नये. नवीन नारळ आणायचा, ज्याला साल आहे, वरची साल आहे असा नारळ आणायचा आणि इथे नारळाची स्थापना करायची, म्हणजे आपल्या कलशाची स्थापना करायची, ठीक आहे. आणि इकडे ह्या कलशाला खालून वर अशी 5 बोटे हळदी कुंकवाची ओढायची, ठीक आहे. 5 बोट खालून वर असं 5 बोटं उडवायची, किंवा स्वस्तिक पण तुम्ही काढू शकता, जे जमेल ते. आता हे खाली जे आहे आपल्या कलशाला आसन म्हणून, जरा मी दिवा इकडे ठेवते बरं का तुम्हाला दिसायसाठी. आता इथे मी प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये ना तांदूळ आहेत. तर आपल्या कलशाचं आसन म्हणून ते तांदूळ घेतलेले आहेत आणि या तांदळावरती हा आपल्याला कलश ठेवायचा आहे, ठीक आहे. आता इथे एक दिवा आहे. आता ही झालं. आता इथे नैवेद्य घेतलेला आहे. आता नैवेद्य जो आहे तर तो तुम्ही रोज तुम्ही जे खाताय, म्हणजे आता ते तुम्हाला दाखवायचं आहे. इथे नैवेद्य घेतलेला आहे आणि हे जे काही आहे तर पाणी आहे महाराजांसाठी. हा तांब्याचा तांबा आहे जो तुम्ही नेहमी माझ्या देवघरात बघता, तर तो इथे ठेवायचा आहे. पाणी रोज तुम्हाला बदलायचं आहे. आता इथे पाणी घेतलं. जर तुमच्याकडे असं नसेल तर तुम्ही छोटीशी वाटी घेऊन त्यामध्ये पण ती वाटी त्याच्यावरती झाकण ठेवून ठेवायची आणि इथे दिवा घेतलेला आहे. बस एवढीच मांडणी असते. पण दिवा जो आहे तो अखंड चालू ठेवा 7 दिवस. जसं आपण नवरात्रीमध्ये दिवा अखंड चालू ठेवतो तसं दिवा अखंड चालू ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण दत्त महाराज हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म वास करत असतात. सूक्ष्म रूपात वास करतात ज्यावेळी आपण गुरुचरित्र पारायण घरात करतो. त्याच्यामुळे त्यांचं घरात जर अधिष्ठान असेल तर आपला दिवासुद्धा आपला अखंड तेवत राहायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा मोठा दिवा तुमच्याकडे असेल तर तो ठेवा. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आत्ता हा ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे साधी सोपी मांडणी करायची. आणि त्याच्यानंतर या चौरंगाच्या बरोबर समोर खाली, मी आता तुम्हाला एक खाली दाखवते, बरोबर खाली तुम्हाला असा एक पाट घ्यायचा आहे छोटासा, आणि त्या पाटावरती एक पीस घ्यायचा आहे. बघा हे पीस आहे आणि त्या पिसावरती तुम्हाला आपला गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो ठेवायचा आहे. आता गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, अशा प्रकारे, आणि असंच ठेवायचं, अजिबात काढायचं नाही, काय नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही हा ग्रंथ पूजा मांडणी केलेली आहे तो ग्रंथ तसाच ठेवायचा, बिलकुल पण हलवायचा नाही, उचलायचा नाही, अजिबात त्याची अवहेलना करायची नाही. म्हणजे जैसे थे असाच ग्रंथ असला पाहिजे. फक्त वाचण्यापुरता आपण त्याचे पेजेस बदलायचे, ठीक आहे. तर हे झालं. आता खाण्यापिण्याचे नाही. आता मांडणी हलवायची का किंवा काय, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण पूर्ण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर बघा, आता ह्या कलशातलं पाणी नाही बदललं 7 दिवस तरी चालेल, काही हरकत नाही. तांदूळसुद्धा काहीच खराब होत नाहीत, त्याच्यामुळे तांदूळ ठेवले तरी चालतात. फक्त आपले महाराजांची मूर्ती, फोटो जो आहे तो रोज स्वच्छ पुसून घ्यायचा. फुलं वगैरे जी आहेत ती सगळी रोजच्या रोज बदलायची, म्हणजे रोज पंचोपचार म्हणजे पूजा आहे अशी करायची. फक्त हे जे काही पाणी आहे आपल्याला महाराजांसाठी ठेवलेलं ते पाणी रोज बदलायचं. आता रोज बदलताना जे जुनं पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही, कारण ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी त्या सेवेची शक्ती, त्या अध्यायांचं तरंग लहरी या पाण्यामध्ये उतरलेले असतात. त्याच्यामुळे ते पाणी तीर्थ समान असतं आणि ते तीर्थ दुसऱ्या दिवशी, आज पाणी ठेवलं, दुसऱ्या दिवशी नवीन भरताना आधीचं पाणी तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांना द्यायचं. घरात थोडं थोडं शिंपडायचं आणि चुकूनही वेस्ट करायचं नाही, टाकून फेकून द्यायचं नाही. आणि नवीन मग पाणी दुसऱ्या दिवशी भरायचं. दिव्यात रोज तेल घालायचं, मी मगाशी सांगितलं. नैवेद्य जो आहे तो सकाळी पारायण करत असताना तुम्ही साखरेचा दाखवला तरी चालेल, कारण सकाळी आपण ब्रह्ममुहूर्तावर शक्यतो पारायण करा. 3 ते सकाळी 6, पहाटे 3 ते 6 या वेळेतच पारायण करा. आणि यावेळी जर आपण नैवेद्य नसतो, म्हणजे आपण काही बनवलेलं वगैरे नसतं, फक्त आंघोळ करून सुशीर्भूत होऊन आपण पारायणाला सुरुवात करत असतो, त्यामुळे फक्त दिवा लावून साखरेचा नैवेद्य दाखवून तुम्ही पारायण अध्याय वाचायला सुरुवात केली तरी चालेल. आता हे सगळं झालं. आता अध्याय वाचायचे आणि ग्रंथ बंद करायचा, म्हणजे अध्याय तुमचे वाचून झाले, तुमची सेवा पूर्ण झाली. आता हा जो ग्रंथ आहे, मी जरा हे काढते बरं का. आता हे काढायचं, म्हणजे हे सगळं जे काही आहे ते काढायचं आणि वाचन करून झाल्यानंतर
वाचन करून झाल्यानंतर ग्रंथ आहे असा या पिसामध्ये इथेच असा झाकून ठेवायचा. ठीक आहे, असाच ओपन ग्रंथ ठेवायचा नाही. लक्षात आलं? आहे असाच झाकून ठेवायचा. परत दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळी वाचनाला बसणार आहात त्या दिवशी असं ओपन करायचं आणि तुम्ही वाचनाला सुरुवात करू शकता. परत दुसऱ्या दिवशी आहे असं झाकून ठेवायचा आणि परत म्हणजे झाकून ठेवायचा. ठीक आहे, 7 दिवस अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. नियम, अटी, पूजा मांडणी आता तुम्हाला कळालं असेल. आता ह्याच्यानंतर खाण्यापिण्याचे काय नियम आहेत बघा. खाण्यापिण्याचे फक्त तुम्ही म्हणतो ना की एकच धान्य तुम्हाला खाता येणार. एकच 7 दिवस. तुम्ही गहू तर गहू, ज्वारी तर ज्वारी आणि तांदूळ तर तांदूळ, यापैकी जे तुम्हाला पचेल, जे तुम्हाला, काही जणांना भाकरी खायची सवय असते, काही जणांना चपातीच खातात, तर तुम्हाला जे पचेल ते धान्य तुम्ही निवडा आणि तेच 7 दिवस तुम्ही खायचं आहे. मग चपाती जर तुम्हाला पचत असेल तर चपाती खा. चपाती म्हणजे आता तुम्ही रव्याचं पण काही खाऊ शकता, कारण गव्हाचंच असतं. मग गव्याचं म्हणतो ना की खीर वगैरे अशा गोष्टी तुम्ही द्विदल धान्य खायचं नाही. मग तुम्ही भात जर खाणार असाल तर नुसता भात, दूध खाऊ शकता, त्याच्यावरती भाजी घेऊन खाऊ शकता. भातावर वरण घेऊन खाऊ शकत नाही, कारण ते द्विदल धान्य झालं. म्हणजे भात पण आणि वरण कसं असतं, डाळीचं असतं. मग द्विदल धान्य झालं. मग तुम्ही एकच धान्य खायचं. मग चपाती, भाकरी संग तुम्ही भाज्या कोणत्याही खाऊ शकता, काही हरकत नाही. तर भाकरी, मेथीची भाजी वगैरे असं काही खाऊ शकता. पण द्विदल धान्य, मग चपाती पण खायची, भाकरी पण खायची असं नाही. भात पण खायचा, भाकरी पण खायची असं नाही. एकतर भाकरी खायची, एकतर भात खायचा किंवा एकतर चपाती खायची, असं तुम्ही खायचं आहे. भातावर तुम्ही दूध वगैरे घेऊ शकता, दूध, फळं वगैरे तुम्ही ह्या गोष्टी खाऊ शकता, पण द्विदल धान्य खायचं नाही. भाज्या तुम्ही काही खाऊ शकता. त्याच्यानंतर आता परान्न खायचं नाही. परान्न म्हणजे काय, दुसऱ्याच्या घरात शिजवलेलं अन्न अजिबात खायचं नाही. ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या आईच्या हातचं, बायकोच्या हातचं, सासरचं म्हणजे बहिणीच्या हातचं खाऊ शकता, पण दुसऱ्याच्या घरून आलेलं अन्न अजिबात खायचं नाही. 7 दिवस कडकडीत पाळायचं. लक्षात घ्या, मांसाहार कडकडीत वर्ज करायचा. 7 दिवस घरात आणायचंच नाही. घरात, कारण गुरुचरित्र ग्रंथ आपण वाचतोय, काही साधीचोधी गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या. इतर वेळी आपण कसं होतं की म्हणजे घरातले खातात, खाऊ देत, इतर सेवा करत असताना, पण या सेवेला तसं नसतं. तुम्ही जरी सेवा करत असला, बाकीचे खात असले तरी घरातच ते आणायचं नसतं मांसाहार. त्याच्यामुळे, कारण घर आपण कशासाठी पवित्र केलेलं असतं, स्वच्छ केलेलं असतं, तर यासाठी कुठेतरी आपली शिवता झालेली असते वगैरे म्हणून. आणि घरात 7 दिवस मांसाहार करायचा नाही. लक्षात आलं? 28 डिसेंबर ते 5 डिसेंबर आपल्या व्रताची सेवेची सांगता होईपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज. त्याच्यानंतर धान्य सांगितलं, परान्न वर्ज. आता इथे जो तुम्ही नैवेद्य दाखवताय, आता तुम्ही 12ला समजा नैवेद्य वगैरे तुमचं ज्यावेळी तुमचं जेवण तुम्ही जे खाताय तेच इथे महाराजांना दाखवायचं आणि त्यानंतर थोडा वेळ इथे प्रसाद ठेवायचा आणि तो प्रसाद तुम्ही ग्रहण करायचा. लक्षात घ्या, तो प्रसाद आता इथे बराच वेळ ठेवला आहे, वेस्ट करायचा अजिबात नाही. तो प्रसाद इथेच ठेवायचा थोडा वेळ आणि तुम्ही ग्रहण करायचा. ठीक आहे. अशा प्रकारे हे काही नियम आहेत खाण्यापिण्याचे आणि ही पूजा मांडणी आपण अशी बघितली. तर आता व्रताची सांगता कशी करायची, उद्यापन कसं करायचं आणि गुरुचरित्र पारायण कसं करायचं, हा व्हिडिओ फक्त आपला पूर्वतयारीचा आणि खाण्यापिण्याच्या नियमांचा झाला. गुरुचरित्र पारायण कसं करायचं, काय करायचं याचा डिटेल व्हिडिओ येईल, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर चला, अजूनही काही यात तुमचे कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.